नको जाऊ दे चांगलं. इथं डाळ शिजलेली आहे पूर्णपणे. नाही थोडी शिजवते अजून कारण गोळामध्ये शिजवू नाही बरं काय द्यावा. मला वाटलं सुट्टीच होती का ना आता. आता मी पीठ भिजवायला घेतलंय आणि इकडं आमची डाळ शिजतीये पुरणपोळीसाठी. त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि गूळ टाकलाय. गुळाची बनवणार आहे मी पुरणाची पोळी. त्या बाकी छान भिजवली मी कधी. हा मग आता दूध करते. ऑइल टाकून आता मी थोडं तेल लावून ठेवते. 10 मिनिटच ठेवते आणि डाळ टाकली शिजायला. डाळ टाकली शिजायला गूळ टाकून मस्त आणि तेल लावून मस्त त्याच्यावर असं हे ठेवते झाकण. काय हे झाकण. ओके. आज ही मस्त पुरणपोळी बनवते. गोड स्वयंपाक गोड घरात गोड पोरीच्या हाताने है ना. श्रावण चालू आहे. गोड खाणं चांगलंच आहे काय का. तसं जास्त आमच्या घरी ना नॉनव्हेज खात नाही जास्त. हा आणि श्रावण चालू असल्यामुळे तुम्ही बघितलं नाही जास्त भाज्याच असते आमची तर. शेपू एवढ्या भारी भारी भाज्या भेटतात. जास्त पाळतात आमची तर ना. आमच्या इकडे डायरेक्ट श्रावण सोमवार लागला ना कोणी डायरेक्ट दुकानच बंद होते. दुकानं पण बंद असतात. हा बरं आहे. हे पण भेटत नाही आपल्याला अंडे वगैरे अंडे पण भेटत नाही माहिती का. आणि देत पण नाही कोणी इकडं. बरं आहे ना ते. जास्त बांधतात माहिती का. कुठं दिसणार नाही तुम्हाला. कोणाच्या घरामध्ये दिसणार नाही असं. हा चांगलं आहे ना तेच. श्रावणच्या टायमाला तरी सोडायला पाहिजे हत्या बित्या करणं. बोल का. त्याचमुळे ना कोणीच आपल्या इकडे सवय ना तुम्हाला पण खायची सवय. म्हणजे तुम्ही पण आता पाळत असाल ना. म्हणजे श्रावण सोमवार मध्ये नाही आपण श्रावण मध्ये कशाला खायचं तेच बोलते मग. आणि उलट चांगलं आहे ना. कोणाची हत्या नाही होते श्रावण मध्ये. पण खायचं पण श्रावण पासून काही आपल्या इकडे पण खात नाहीये. खात नाही आपल्या इथं पण. नंतर खाणंच आहे तुमच्याकडे. हा मग नंतर चालतं ते. पण आता तरी हे झालं पाहिजे. हे बा कणी आता हे ना 10-15 मिनिटं भिजू दे मस्त. 10-15 मिनिटं भिजू दे. आणि आता हे सगळं सोड. मस्त साडी घाल तयार हो. येस साडी घालून मस्त दिसते. अरे पण साडी घालूनच कर. साडी घालून भारी वाटत. पुरणपोळीचा स्वयंपाक आणि साडी घातलेली नसेल तर मग चांगलं नाही वाटत ते. साडी घालून एकदम भारी वाटत. मला वाटलं साडीचं नाही म्हणणार तुम्ही काही. नाही साडी घालून कर मस्त वाटशील. तुला करायचं तर कर. बाकी तुझी इच्छा. पॅन्ट शर्ट वर करायचं तर ते पण करू शकते. तुमची इच्छा. मी खाली नाही जाऊ शकत. झूठ पे झूठ झूठ पे झूठ बोलती जा रही है. शर्म नहीं आती. तुमची इच्छा मला करावं लागेल माहिती का. चल मग पटकन साडी घाल तयार हो. आपण 1-2 रील्स पण शूट करू साडीवर मायराचे. तुम्ही जाऊन इंस्टाग्रामला मायराच्या आयडीला फॉलो करा आणि लवकर 10,000 सबस्क्राईबर तर हे तरी करा. काय बोलतात त्याला. लवकर वाढा ना आपले सबस्क्राईब नाही ग मग फॉलोअर्स. 10,000 फॉलोअर्स करा तिचे पटकन. मायराची आयडी मी खाली मेन्शन करतोय. लवकर जा. आणि माझ्या पण गरीब माणसाच्या आयडीला फॉलो करा. माझे तर लय वर्ष झाले कसे. तुम्ही फॉलो करतील तेव्हाच वाढेल ते. मी माझी पण आयडी देतो मायराची पण आयडी देतो. चला पुरणपोळी साडी घालून कर. तोपर्यंत मी कट करतो. असंच करतात ना जाळली ना. मला आता मी लेख दिवसाच्या नंतर पुरणाची पोळी करणार आहे माहिती का. काय माहिती व्यवस्थित येते या नाही येत. तू फक्त फुगून दाखव व्यवस्थित येते का नाही. एकच आहे फुगून दाखव. तुम्ही जवळ तर फुगत नाही माझी पोळी माहिती का. नाही मी साईडलाच बसणार आहे. बापरे एक तरी फुगून दाखव का. असं मला नाही वाटत की फुगणार. मम्मी हे बघा मम्मी काय करते. टीव्हीला आपला ब्लॉग बघते. आणि इकडं पुरणपोळीचं स्वयंपाक. इथं गोड स्वयंपाक चालू आहे. गोड पोळीच्या हाताने. किटल्याला फोन लावला. किट्टूला लावू. चल आता आपण फोन. तू माहिती काय बोलला म्हणतो. मम्मी त्याला बोल मम्मी मला तू सोडून गेली. पप्पा आणि तुम्ही दोघ जण तिला झोका खेळता. मला झोका नाही. मग झोका दाखव म्हणे. आमची श्रुती झोका खेळू लागली ना. झोका दाखव मला. बरं दाखवते. या झोक्यावर मला बसायचंय म्हणे आता. लागला श्रुती काय झोक्यावर उठत नाही आमची.
मला ह्या झोक्यावर बसायचं, मला घेऊन गेली कोण नाही, मला तू आला असता माझ्यासोबत. नाही त्याला पुढच्या वेळेस घेऊन येऊ. गडबड झालं ना व्यवस्थित खेळून तिकडे लहान लेकर भरपूर खेळते आमच्याकडे, त्या खेळायला नाही तिकडे विचारायला त्याला नाही काय पुढच्या वेळेस आपण घेऊन येऊ इथं. दरवेळेस व्यवस्थित झाली आमचं. हा घर व्यवस्थित झालं आणि इकडे खेळायला पण मस्त आहे, लहान लेकर जास्त. त्याला काय मेन माहिती का, त्याला नाही का त्या चौथ्या फ्लोअरवर राहतो ना आम्ही, तर त्याला घराच्या बाहेर पण नाही उतरता येत, घरातल्या घरात तेवढ्याच घरात खेळायचं, परत त्याच लोकांचे तोंड बघायचे, ते 4-5 जण, त्याच्यामुळे त्याच्यासारखे लेकर नाही तिकडे खेळायला त्याला. हा आणि ताईच्या मुली माझ्या मस्त खेळायला. आणि इथे भरपूर जण खेळतात ना बाहेर लिंबाच्या झाडाखाली. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. इथे आहे कोणचा बरं पण बसून धंदो आणि मला पहिल्यापासून आवडत होते. एक कपडा नाही मी पाण्यात मध्ये तिथे पण अजून कपडे काढून कपडे धुते मी. पाण्यात तर काल पाण्यात धुवू लागले ते. माझं शर्ट धुती वाटतं पहिले. मम्मी म्हणे मी धुते म्हणे, मला धुती म्हणलं, रोज पण धुते. हा मम्मीला थोडा आराम दे. हा त्याच्यामुळे मी धुते. मम्मी मस्त असं तिकडे बसलेली आहे बघा, आणि 2-3 आजी पण बसलेल्या आहेत मम्मी साईडला. मस्त मजा आहे सावलीत एकदम मस्त. पण हे झाड आमचं मोठं होईल नंतर इथं मग मस्त झाड आहे. हे ना हा हे मोठं होणार आहे आता. आणि इकडे हे बघा किती भारी भारी फुलं आले. पहिल्यांदा सगळं भरलेलं होतं असं फुलानं. हे का मग भरव ना मग फुलांनी. सगळं असं खुरपून हे करून टाकलं त्याला. हा ना तुला शर्टला बारीक काढणार आता मी घासून काढ काळी होत चालली का तू, ऊन लागते तर. लागले मी काळी दिवसात 2 दिवसात तुम्हाला. मग उन्हात कपडे धुती मस्त. पहिले अशीच धुयची मी उन्हामध्ये. अशीच धुयची तरी एवढी भारी दिसत मी होती. धुते मी आणलं नको. हा रोज का पण काम करते मम्मी ना, मम्मीला थोडा आराम दे मग. त्याच्यामुळं कधी आपली पण मदत पाहिजे माहिती का, मम्मीलाच काम करायला लावायचं. हा मग चला मी कपडे धुते. आज आंघोळ पण राहिली. आंघोळ नाही केली ना. मी आंघोळीचे कपडे धुते कारण मी ना लेवली होते, आता पुरी ओली होणार मी कपडे धुतो. लवकर साडी घाल, पुरणपोळी पेंडिंग आहे आपली. पुरणपोळी आपले कपडे धुते फक्त. हा आणि मम्मीचे थोडेसे जास्त कपडे नाही. ओके नंतर मी आंघोळ करीन आणि साडी घालची. मला अगोदर पहिले काम करू वाटते सगळं आणि मग आंघोळ करू वाटते, कारण मी लय घाण होते. त्याच्यामुळे मला अगोदर सवयच आहे मला घरची पण ते तसं नाही करत मी. सकाळी उठल्याबरोबर पहिले आंघोळ केली ती, आणि तिकडे ही सवय लावणार आहे, उठल्याबरोबर पहिले आंघोळ करते मी. तिकडे नाही तिकडे जमणार नाही ना तसं. पहिले इकडे पण सवय अशीच लाव, पहिले आंघोळ करायचं मग काम करायचं. नाही इकडे पहिले काम करून घेते. जेवण पण नाही केलं मी माहिती का अजून. जेवण कर पटकन. आणि पहिले काम करून घेते, मग आंघोळ करते, मग जेवण करते. असं इले टाइम लावते माझ्या 2-3 वाजता सकाळचं जेवण करायचं. चला कपडे धुते. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. साडी मला काही येत नाही. मस्त दिसते साडी पण. अरे ब्लर झाली तू. हा मस्त दिसते. ब्लर झाली होती, कॅमेऱ्याला हात लागला होता मला. चांगली दिसते साडी. तुम्हाला पूर्ण दाखवतो झाल्यानंतर. बघा आता नाही बघायचं. पण काय गरज आहे का साडी घालूनच तुला पुरणपोळी करायची. बापरे सकाळी तुम्हीच आवडतं बरं असं टी शर्ट वर घालायला असं. आता याच्यावर जमतेच नाही बघा मला जमतंय का नाही, कारण साधं मला चालता येते साडी नाही येईन सवय लावा लागेल ना आता. काय माहित होता. हे बघा माग माझी तयारी झालेली बघा. हे बघा याची तयारी झालेली कशी दिसते बघा. पुरणपोळी कर पण साडी घालून कर. आता हिने साडी वेअर केलेली. फर्स्ट टाइम करणार आहे पुरणपोळी साडीवर. चल पटकन कामाला लाग पटकन. लेट तयारीलाच वेळ लागला हिच्या. काहीच तयारी नाही केली मग साडी नेसता येत नाही. मी ताईकडून साडी घालून घेतली आणि ताईने मग साडी वेअर करून दिली. बघा छान केली ताई, एकदम भारी साडी घालते माझी. चलो चल तू दाखव पाहिजे. हे सांगा पहिले माझी हेअरस्टाईल. अरे बापरे पुरणपोळ्याच करायची आहे. हेअरस्टाईल आता रात्र पण झालेली आहे, एवढं काहीच नाहीये. फक्त पुरणपोळी कर आणि खाऊ द्या आम्हाला, झोपू दे निवांत. सर हेअरस्टाईल करून पुरणपोळी करायची तुला. बापरे किती साडी घातली होती. सांगा मला कसे मी आता केस असे खुले सोडू का, केस असे बांध ना वरती असे वरती बांधू. हा पण काम करताना डायरेक्ट राऊंड वाला घालते मी. हा मग तसं कर.
कसं करू? येस. हे जास्त कटाळे वाटते. अगं साधे कर, म्हणजे कसं माहिती का, सगळे झोपतात हे बघ, हे लहान लहान पोरं इकडे दाखवतात, झोपायची तयारी करतात पुन्हा, तर त्याच्यापेक्षा झोपायच्या पहिले त्यांना खाऊ दे थोडंफार, असं माझं मत आहे. त्याला यायच्या बद्दल दीदी पूर्णाची पोळी कर, पण दीदीला काय माहिती जमती की नाही साडीवर आता. साडीचा आणि पुरणाच्या पोळीचा काही संबंध नाही. अशा हाताने ते लाटायचं असतं आणि तव्यावर असं टाकायचं असतं. साडीचा आणि त्याचा काय संबंध आहे? बापरे, मग जड बीड आवरून घातलंय. मग पहिल्याच्या बाया कशी करत होत्या? साडीवरच करत. वरती बांधते केस मस्त आणि मग बनवते. चला पुरणाच्या त्या गाण्यावर एक रील पण घेऊ आपण, पुरणाच्या पोळीचा जेवण वाढेल. आणि माझी रील पण बघा इंस्टावर. चल ती रील काढू आपण. चल कट करतो पर्यंत किट्ट्यासारखं हात मार. पीठ बघा किती भारी हे केलेलं आहे. डो भारी झालेला आहे पीठ मळलेलं. आणि हे पुरणपोळ, पुरणीने सकाळीच हे करून ठेवलं होतं काय याच्यामध्ये, चाळणीमध्ये. आणि हे पण मस्त मी 3 मिनिट ठेवलेलं, तेल लावून ठेवलं तेव्हा भारी झालं. भारी डो झालेला आहे. काय मला असं बसच सवय असं मस्त इथं पॅटिकोट हेच नाही ना माझ्याकडून. पुरणपोळी मस्त इथं लाटलेली आहे आणि इथं पीठ जाईन का वरती. फुलली पाहिजे फक्त. पहिली चपाती फुगत नसते असं नाहीये, ही पुरणपोळी आहे, ही फुगलीच पाहिजे. अरे यार कशी पडली पण ही. दर्ग पकड नाही त्या आता. नाही नाही नाही, हीच आपल्याला फुललेली पाहिजे, नाही तर मी उठून जाणार आहे. जर ही फुलली नाही तर मी उठून जाणार आहे. जास्त फुलले असं वाटते मला. थांबता दादा. जास्त ये होईना मेरी मंजेसी बात. हे बघा बसच मला गाडीचं मी स्पेशलच काढते. ए अरे नाही नाही आता हेच टाकणार नाही. खराब झालेली इथं पुरणपोळी, एक याचा नाश केलेला आहे पूर्ण. हो ताई, हो बघा इकडे बघा काय करून ठेवलंय. नाही नाही आता दुसरी आपण फुल आता गॅस कमी करा. हा चल आता नवीन आहे गाईस, बघत राहा. मग पुरण घातलं त्याच्यात. हे काय एवढा मोठा नाश केला पूर्ण तू. परतात आली असती पण ती किती मस्त चपाती होती. चल कर परत एकदा ब्लॉग मध्ये. काय बोलला? चपाती पण घ्यायची नाही अजिबात. असं थोडी, मी तर घेणार. तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार. नाही नाही मी जाऊ का इथून? नाही ही दुसरी पुरणपोळी, ही तरी नीट झाली पाहिजे. ही तर आपली खराब झालेली, ही नीट झालेली वाटतं मला. तसं नीट बोलूच नका, तुम्ही जवळ असल्यावर ती होणारच नाही. अगं नाही, आता मी थोडा आता जादू मंत्र केलेलं आहे. नाही नाही होईल. एक काम कर, थांब मी हात लावू का? लगेच फुलन पाहिजे. मी हात लावलं लगेच फुलन. गॅस कमी कर एकदा. गॅस कमी सगळं कमी. कस नवराला काय म्हणतात असं या वर्षी चिपकलीच आहे. साडी घातल्याचा एवढा फायदा नाही झाला. बाप मी लगेच ड्रेस घालेन. नाही ही चांगली झाली. टेस्ट नाही झाली चांगली. चिपकली पुरीची. मला राग येतोय गड्या.
नका पिलूचा. कुठे मोबाईल? हे बघा पुरणपोळी फुगती आता इथं थोडी थोडी फुगती ना. अशी नाही फुगणार ती एका साईडला हे नाही फुगत आहे वाटतं. नाही फुगत आहे का ही पण. पलटी मार बरं. पलटी मारल्यानंतर फुगली तर फुगली. नाही फुगत ते इच्छित पेले. ओ वाव. चला आता ही दुसरी चपाती भुकती का नाही काय माहित. ही तर आपली वेस्टेज झालेली आणि ही फुगणार आहे. ही 100% फुगणार आहे. हे असं म्हणले की फुगतच नाही. तूप टाक तूप टाक तूप. तेच म्हणलं हे अशी म्हणल्यावर थांब आताच नाही. हा पलटव हाताने. चटका नाही लागत का? व्हेरी गुड. आता ही फुगणार आहे. जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत असं कॅमेरा पकडून राहतो मी. तूप तूप कधी पण साईडला टाकायचं. साईडला टाक. व्हेरी गुड. बघ फुगली. नाही फुगली. पलटी मार पलटी मार. पलटी मार. नाही फुगत नाही म्हणणार नाही फुगत. अरे देवा. माहिती आहे मला तुमचं तसंच आहे रडगाणं. हे नाही फुगत. जाऊ दे दुसरी वाली बघू आपण. नाही बघायची दुसरी वाली नाही बघायची. एक फुगली होती. हा तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे फुगलेली. तुम्ही पण बघितलं होतं ना फुगली होती का नाही. पण ते आमचं स्टोरेज भरलं ना त्याच्यामुळे आम्ही थोडं डिलीट केलं ते बाकीच्या क्लिप. पण मला राग येतो तुमचं. आता राग यायला लागला. हो कारण तुमचा कॅमेरा बंद असले की माझ्या चपात्या फुगतात आणि तुम्ही बंद करता बळजबरी बंद करता. बळजबरी नाही स्टोरेज तुझ्या समोर फुगलं हे होतं फुल झालं होतं. फुगलं होतं. आता हे बंद करतो कारण की फुगणार नाहीये. आणि इथंच आपण हा ब्लॉग एंड करून टाकू कारण की पोळ्या फुगणारच नाही. आता जोपर्यंत कॅमेरा सुरू असेल तोपर्यंत नाही फुगणार. असं काही नाही फुगल. फुगन वेट करायचा. चालू ठेव. ब्लॉग चालू आहे बघत राहा. हो ही फुगणार आहे म्हणला असं वाटतंय. नाही फुगत. मला हाताला चपकली. नाही फुगत. मी फुगून दाखवू का? पण क्रेडिट मी घेईल का मी फुगवली. हा पक्का कॅमेरा वगैरे नाही फुगून दाखवली नाही. माझं नाव बद्दल तूप टाक. तुम्ही कॅमेरा बंद असल्यावर माणसं रागच. ओ व्हेरी गुड. ये फुगलेली आहे फायनली पोळी. फुगली नाही फुगलेली फुगलेली. ठीक आहे. फुगली मस्त फुगली. हा पलटी मार पलटी मार. मस्त फुगलेली आहे बघा. अरे फ्लेम फ्लेम फ्लेम. हा बघा बरं झालं ते होळी तरी तुम्हाला म्हणजे तिला तरी वाटलं की मी काही काम करते म्हणून असं. हे बघा काय माहिती आज कसं काय फुगली. मी म्हणलं जाऊ दे बाबा पोळी कशाला राग मानते. मी बसलोय तर बोललं चल आता करूनच घे फुग एकदा तरी मी असल्यावर. पण ती बोलली हा ठीक आहे फुगते मी. तर लगेच फुगली. हो खीरच बनव सुगरण बाई. ओ हे नको हे कट इथं कट करू. हे पण माझे सर्व चपात्या फुगत्या ते आणि एक फर्स्ट टाइमला ही फुगली बघा. काय गेली ती. हिला फोडू नको बघता. तेव्हा काय भारी फुगलेली बाई. मम्मीला शरा मी सगळं व्यवस्थित करत चपात्या. पहिली ना तसं आहे का नाही माझी बायको सुगरण एकदम. बघितलं एक नाही नाही ही वेगळी झाली थोडी पण सुगरण आहे तू. जाऊ दे. बोलू देणार नाही अजिबात. काहीच बोलू नको तू. थांब. एका पाठोपाठ खूप साऱ्या हिने पुरणाच्या पोळ्या बनवल्या ते बघा.
छान अशा बनवलं. खूप मस्त बनवल्यात सगळ्या, खूप भारी बनल्यात. बायको कोणाची वैर आहे? बायको कोणाची अखेर? अजून झालीच नाही वैर आहे की नाही? कोणाची झालेली माझी बायको? झालेली आहे का? मग बापरे, ऑलरेडी ताई मानून घेतलं आता. झालेली माझी बायको. मनापासून मानलं तर सर्व काही मुमकिन आहे. परत हे पोळ्या पटापट फुगवते आणि सर्व घ्यायला सांगते, बोलते कॅमेरामध्ये शूट घ्या आता सगळं. आणि हे माहितीये काय, घेतच नाही बरं. चपाती माझी पोळी फुगली ना तरी घेत नाही ती. मला माहिती त्याला फुगेल पोळी घेऊ नाही वाटत माझी, आणि ही अशीवालीच घेऊ वाटते मला, माहितीये ना. हा हे बघा काय भारी. ओ डेंजर वाली फुगलेली इथं. इकडे पण यातून हवा पण निघते. ए पंक्चर कसं काय होतं काय माहिती, मध्येच पंक्चर होऊन जातं. आणि धुव्याने आपला कॅमेरा बरोबर अँगल येत नाहीये, तरी पण भारी फुगली बघा. आणि बसून असं कम्फर्टेबल वाटलं, पण साडी नसती तर आज कम्फर्टेबल वाटलं. साडी नसते तर मग सगळं आवडून झाले मग डायरेक्ट. अगं साडीवरतीच सोपते तू. पुरणपोळी मराठी पुरणपोळी हा मराठी खाद्य आहे आपलं. ते तर आहेच, मराठी खाणं पण आहे. मी बनवते. आणि पुरणाची पोळी मला बिलकुल आवडत नाही, गोड मला आवडत नाही खायला. मी खरं सांगते, खीर खाईन मी, खीर अशी नुसती पेते मी चमच्याला. पण पुरणपोळी नाही खात. पुरणपोळी मी आणि बाळ कधीच पुरणपोळी खात नाही. मम्मी, ताई, दाजी पण नाही खात आमचं. बाकी मला बाळाला खाऊच वाटत नाही. हे बघा एकदम छान झालेली पुरणाची पोळी. छान झाली ना? शेवटची क्लिप. अहो, शेवटची अरे clip रोज घ्यायची. आता हे फुगतच आहे ना, कधीपासून लेडीज फुगते. नंतर चपाती दुसरी पोळ्या आहे, आता केल्यात ही ना. लास्ट आहे. हे आणि बघा. पहिली वाली ना खराब झाली, कारण गॅस इतका फुल होता डायरेक्ट चिपकली ती. म्हणजे असं कधीच होत नाही माझ्या. तुला येतं मान्य आहे. ओ बापरे, ही तर डेंजर वाली फुगली. असं नाही होते, गॅस इतका फुल होता माहिती का, काय सांगू. साडीवर नाही जमत बरं, पण आता फर्स्ट टाइम साडी घालून केली मी. आणि पहिल्याचा पोळीला माझ्या हसू नका, गॅस इतका फुल होता, मला मी हातच लावून बघितला नाही, काही चिपकली खाली ती. चल जाऊ दे, होत असं असतं. कधी नाही होत माझ्याकडून माहिती का. पण आज ही माझी लास्ट वाली आहे. वास इतका भारी येतोय, मस्त. हा खूपच भारी येतोय. लय भारी आता आपली काय बाकी आहे? खीर बाकी आहे. खीर बाकी आहे, पण तू मला लय वैताग दिलाय इथे सगळं. खीर साबुदाण्याची नाही आवडत ना तुम्हाला? नाही नाही रव्याची बनवू का? रव्या, काजू, नको बदाम, नको खोबरं. नको. दुधाची भात अहो का भातची ना, तांदूळ नाही, रवा भाजते ना थोडसा. बघ तुझ्या हिशोबाने. हे बघा, आता मी खीर बनवते. याच्यासाठी मी काढले खोबरं, थोडं किसलंय, मम्मीने मला किसून दिलंय, काजू बदाम ताईनं, आणि काजू बदाम आणि रवा मस्त फ्राय करून मी दूध टाकून त्याच्यामध्ये खीर बनवते. बनव चल पटकन. नाही ना, तुम्ही काय बोलता, तांदळाची बनवते. नाही नाही रव्याची बनव. तांदळाची बनवते. नाही नाही रव्याची. नाही नाही बनव पटकन. तर बनवते. आता मी याला जेवण देते. खाऊन सांगा एकच पण. हा 2 पोळ्या दिल्या बस झाल्या. तू पण जेवावं लागेल बरं तुला. तुला पण जेवावं लागेल माझ्यासोबत. नाही, पुरणाची पोळी नाही खात. नाही, एक घास तरी खावं लागेल माझ्यासोबत. आणि मी खीर बनवली बघा, याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रूट झालेले. आणि आता अंधार पण दिसत असं ना आमच्या घरामध्ये थोडं थोडं, कारण त्याची लाईट ना थोडा कमी लाईट याचा आहे, म्हणजे असा फोकस जास्त नाही, कमी वाटचं आहे. तर आता जेवण करून घ्या. मला झोप येते अगोदर जेवायच्या अगोदर. तुला खावं लागेल आज पुरणाची पोळी. हा खाते मी. चला येतोय पटकन. पण ते साडी घालून तर कधी फेकून द्या अंगावरची साडी, इतक्या वेळ ठेवला माहिती का. तर आता मी सगळ्याला वाढून देते. हे बाळासाठी आमच्या, तो पण जास्त काही खात नाही आमचं बाळ पुरणाची पोळी. ते माझ्यासारखंच आहे, ते पुरणपोळी खात नाही, ते माझ्यावर जाईल. त्याला मला सेमच लागते जेवायला. आणि ते मला द्यायला असं बोलू नका, रागात शेअर नको लास्ट येते आता. आणि तुम्ही जेव्हा ते मी, मला माहिती आपल्या घरच्या सगळ्या फॅमिलीला पुरणाची पोळी आवडतीये. मला आवडते आणि मला पण सवय लागेल, कारण आता मी पण खाणार आहे पुरणाची पोळी. इलाज नाही त्याला, तेच बनवलेलं असतं तर तेच खावं लागेल. असं नाही हो. या इकडे बघा, इकडे बटाट्याची भाजी बनवलेली आहे, थोडे फ्राय केलेले. मम्मीने बाजरीची भाकर बनवली माझ्यासाठी. ती पण खात नाही बाजरीची भाकर, पण आता सकाळची चपाती खावं लागणार, इलाज नाही काही. पुरणपोळी खा चुपचाप, सकाळची चपाती नको. मी खिरी सोबत नाही खाऊ शकत, अशी खाते मी फक्त. बरं खाच. चला ब्लॉग मी तर सेंड करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सांगा पहिले मला. हा जाऊ दे ना, काय गरज आहे. अरे घ्यायचंय का ते? थांब काय खाऊन सांगा मला एकदा.
बस ना बस, आपण दोघं खाऊ ना. दोघ जण चाललंय. मस्त झाली एकदम, कशी झाली? एकदम मस्त. तू खा ना, तू खाऊन बघ कशी झाली. आखिर बनवली कोणी? माझ्या घरात. मस्त झाली. कधी खात नव्हती, आज खाल्ली तर कसं वाटतं? गोड आहे पण जास्त घेतलं. मग आजपासून खायला सुरुवात कर. आणि पुरणपोळी पण गोड आहे. हम्म. चला बाय.